पुणे पोलिसांनी शहरातील प्रसिद्ध बुधवार पेठ परिसरात मंगळवारी मध्यरात्री मोठी कारवाई करत अनधिकृतपणे राहणाऱ्या 11 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. वेश्याव्यवसाय आणि बेकायदेशीर वास्तव्याच्या संशयावरून पोलिसांनी हे विशेष सर्च ऑपरेशन राबवले होते. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकानेही छापेमारी केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी मध्यरात्री अचानक परिसरातील विविध इमारतींची तपासणी सुरू केली. या मोहिमेत एकूण 22 महिलांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र कागदपत्रांच्या सखोल पडताळणीनंतर त्यातील 11 महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. या महिलांकडे कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा आढळला नाही. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्याकडे काही बनावट भारतीय ओळखपत्रे आणि आधार कार्ड सापडली असून त्या आधारे त्या गेल्या अनेक महिन्यांपासून येथे वास्तव्य करत होत्या. या कारवाईत पोलिसांनी केवळ महिलांनाच नव्हे तर त्यांना आश्रय देणारे कुंटणखाना चालक आणि दलालांवरही लक्ष केंद्रित केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे परत या परिसरात ऑपरेशन राबवण्यात आला, ज्यामध्ये 22 विक्टिम्स यांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये 11 बांगलादेशी महिला आढळून आलेली आहे. याचे 3 ब्रॉदेल हाऊस विरुद्ध 3 पीटा ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. तसेच ज्या इकोसिस्टममध्ये इथे बुधवार पेठ परिसरात या अशा प्रकारचे कृत्याला जे प्रोत्साहन करत आहे किंवा ॲक्टिव्ह ज्यांची सहकार आहे, इन्क्लुडिंग तिथे काही एक बियर बार आहे, बाकी इतर काही लोक आहे जे अशा प्रकारचे हालचालीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करत आहे. यांना सर्वांना आरोपी करण्यात आलेले आहे. ब्रॉदेल हाऊस सीलिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. एकंदरीत सुरुवातीला 6 ब्रॉदेल हाऊसेस आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे. या बिल्डिंग्सचे पूर्ण बिल्डिंग प्लॅन्स व्हेरिफिकेशन आणि जे काही इलिगल आहे त्याचे डिमॉलिशन करण्याबद्दलची पत्रव्यवहार पण महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत करण्यात येणार आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारची गैरकृत्य चालू देणार नाही, हे पोलीस दलांची भूमिका होती आणि याच्या पुढे पण अशाच प्रकारचे कारवाई जर इलिगॅलिटी दिसून आल्यास तर चालू राहील. न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींची सर्वात अचूक माहिती मिळवण्यासाठी लगेच आमचे व्हायरल 46 या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.